नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण मागील व्हिडिओपासून शनी गोचर स्पेशल याविषयी मालिका सुरू केलेली आहे। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनीचं इन जनरल माहिती, शनीचं गोचराची मेदिनीय ज्योतिषाप्रमाणे काय फळ मिळतील, हा शनी भारताला किंवा महाराष्ट्राला कसा जाईल हे सांगितलं। हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा कोणत्या 4 भाग्यवान राशी आहेत, ह्या 4 भाग्यवान राशींना हा जे शनीचं गोचर आहे मीन राशीतील त्या राशीचे छप्पर फाडके यश आणि पैसा देऊन जाणार आहे, की ज्या राशीच्या लोकांचं नशीब उजळणार आहे। अशा 4 भाग्यवान राशीबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्यांच्या आयुष्यात काय काय घटना घडतील, काय शुभफळ मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ अवश्य पहा आणि इतरांनाही सेंड करायला विसरू नका, शेअर करा। ज्योतिषशास्त्रामधील 12 ग्रहांपैकी शनी हा गुरुपेक्षा लहान व इतर ग्रहांपेक्षा मोठा असणारा ग्रह म्हणजे शनी होय। शनी हा एक क्रूर असा पाप ग्रह किंवा अशुभ ग्रह असून हा पीडा देणारा ग्रह आहे। अतिशय मंद गतीने फिरणारा शनी हा ग्रह व्यक्तीला निराशा, पीडा आणि कष्ट देणारा ग्रह आहे। शनी हा तमोगुणी, शूद्र वर्णाचा, वायुतत्वाचा, स्वभावाने अत्यंत तीक्ष्ण आणि क्रूर दृष्टी असलेला पाप ग्रह आहे। शनी हा स्वभावाने शांत, विचारी, अतिशय कष्टाळू, प्रामाणिक, संयमी, सहनशील, चिंतनशील वृत्तीचा, वैराग्यशील, काटकसरी, दीर्घोद्योगी, शिस्त आणि कायद्याचं पालन करणारा, न्यायी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांमधील अहंकार आणि गर्व याचं हरण करून त्यांना ताळ्यावर आणणारा ग्रह म्हणजे शनी आहे। थोडक्यात शनीला कडक शासक असं म्हटलं जातं। शासन करणं, लोकांना चुकीच्या कर्माची शिक्षा देण्याचं काम शनी करतो। शनी हा व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्माचं फळ देणारा ग्रह असल्याने त्याला कर्मफळदाता असं म्हटलं जातं। शनीसारखा दाता कोणताही ग्रह नाही असं माझं ठाम मत आहे। शनी हा व्यक्तीने केलेल्या चांगल्या कर्माचं फळ अतिशय जोरदार आणि शुभ आणि चांगलं देतो। शनीचं गोचर आपल्याला माहिती आहे की शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला शनीला 2.5 वर्ष लागतात। शनी 2.5 वर्षानंतर राशांतर करतो। मागील 2.5 वर्ष शनी कुंभ राशीमध्ये होता। हा आता कुंभ राशीतला शनी हा 29 मार्च 2025 रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे। म्हणजे 29 मार्च 2025 ते 3 जून 27 पर्यंत शनी हा मीन राशीमध्ये आता गोचर करणार आहे। मीन या गुरुच्या आध्यात्मिक राशीमध्ये शनी 3 जून 27 पर्यंत असणार आहे, हे लक्षात घ्या। शनीच्या गोचरचा जर विचार केला तर शनी हा गोचरीने ज्यावेळी राशीला 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो तेव्हा तो व्यक्तीचा अतिशय जोरदार उत्कर्ष आणि प्रगती करतो। मग राशीला जेव्हा तुमच्या 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो तेव्हा या उलट जेव्हा तो 12वा, पहिला, दुसरा, 4था आणि 8वा येतो म्हणजेच 7.5मध्ये किंवा पनोतीमध्ये हा शनी जातकाला पीडा, कष्ट, त्रास आणि नुकसान देतो। म्हणजे हा अतिशय ते अशुभ फलदायी ठरतो। गोचरीने जेव्हा शुभ येतो तेव्हा मात्र तो हाच शनी जो 7.5मध्ये पनोतीमध्ये त्रास देणारा शनी गोचरीने जेव्हा शुभ स्थानामध्ये येतो तेव्हा मात्र हाच शनी हा कर्मफळदाता असल्यामुळे लोकांना त्याच्या कर्माची अतिशय चांगली फळे देतो। अशा वेळी त्यांना छप्पर फडके यश आणि पैसा देतो। मी नेहमी म्हणतो की शनीसारखा दाता नाही, शनी देणारा आहे आणि घेणाराही आहे। शनीनं जर दिलं तर ते खूप जबरदस्त आणि मोठ्या प्रमाणात मिळते, लक्षात घ्या। त्यामुळे अशा कुठल्या 4 भाग्यवान राशी आहेत की ज्यांना आता शनी देणार आहे किंवा त्यांचा अतिशय चांगला काळ येणार आहे, त्याच 4 राशींना पुढील 2.5 वर्ष म्हणजे 29 मार्च 25 ते 3 जून 27 पर्यंत काळ कसा जाईल, त्यांना कुठली फळं मिळतील, त्यांना कशाची प्राप्ती होईल, अशा 4 भाग्यवान राशीबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। सुरुवात करूया। पहिली भाग्यवान रास ती म्हणजे वृषभ रास, मकर राशीवरून सुरुवात करूया आपण। का तर मकर राशीला 7.5 संपते, त्यामुळे मला वाटते त्याच्यासारखी भाग्यवान रास कुठलीच नाही आहे। 7.5तून मुक्त होणं हा याच्यासारखा आनंद नाही। मकर राशीबद्दल बघूया। सुरुवात पहिली रास म्हणजे मकर रास 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत मकर राशीला गोचरीने शनी 3ऱ्या स्थानातून म्हणजे 3रा येत असल्याने किंवा 3य स्थानात येत असल्याने हा शनी या राशीच्या लोकांना अतिशय जोरदार आणि शुभफलदायी जाणार आहे। मागील काही वर्षापासून म्हणजे 2017 पासून सुरू असलेल्या शनीच्या 7.5तून व महाभयंकर त्रासातून आता या राशीच्या लोकांची सुटका हा शनी करणार आहे। ही एक मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाची बाब आहे। आपण 3य स्थानावरून व्यक्तीचं धाडस, कर्तृत्व, पराक्रम, प्रवास, धडपड, लेखन, प्रकाशन इत्यादी पाहतो। 3ऱ्या स्थानामध्ये पापग्रहांचं गोचर किंवा उपस्थिती चांगली असते। अशाच 3य स्थानातून
हे गोचर शनीचं गोचर होत असल्यामुळे मकर राशीच्या लोकांना आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश मिळणार आहे. यांची रखडलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत. या लोकांना आता नोकरी व्यवसायातून मोठा पैसा मिळेल, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. धाडसाने यांची कामं मार्गी लागतील. अर्थार्जनाचं एखादं नवीन साधन उपलब्ध होईल, त्यातून त्यांना अधिक पैसा मिळेल. मात्र तृतीय स्थानातला शनी हा दगदग, कष्ट आणि परिश्रम वाढवतो. तुम्ही जेवढ्या पटीमध्ये परिश्रमाने काम कराल तेवढ्या पटीत तुम्हाला पैसा मिळणार आहे. त्यामुळे आता बी रेडी, तुम्ही तयार राहा की कष्ट करा, तुम्हाला नक्कीच चांगले दिवस येणार. तुमच्या कष्टाचं चीज हा शनी करून देणार आहे. काही लोकांना सहज कर्जाची उपलब्धता होणार आहे. काहींना लांबचे प्रवास, परदेश गमनाच्या संधी येतील, त्यातून त्यांचा नावलौकिक वाढेल. या लोकांच्या आता आरोग्यामध्ये भरपूर चांगली सुधारणा होणार आहे. औषधोपचार लागू पडल्याने काहींचे आजार बरे होतील. काहींना हा शनी कोर्ट कचेरीमध्ये मोठं यश देईल. बरेच दिवस रखडलेले निकाल, अपेक्षित निकाल यांना आता यांच्या बाजूने लागतील. विशेषतः पत्रकार, संपादक आणि लेखकांसाठी हा शनी मोठं यश देणारा जाईल. राजकारणी लोक, उद्योजक, मोठे उद्योजक, मीडियावाले किंवा डिजिटल मीडियावाले ह्या लोकांना शनी मोठा फायदा करून देईल. कौटुंबिक आणि आर्थिक स्वास्थ्य या लोकांचं उत्तम राहील. घरातील वातावरण समाधानकारक राहील. काहींचा कर्जाचा ताण कमी होईल. मोठ्या प्रमाणात कर्ज फेडण्याची शक्यता या काळात ह्या लोकांकडून राहील. काहींना शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक लाभदायक होईल. राजकारणी लोकांना हा शनी मोठं यश देणार आहे. काहींना निवडणुकीमध्ये विजय मिळणं व एखाद्या मोठ्या पदाची प्राप्ती होणं संभवतं. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हा शनी या लोकांना अतिशय पोषक ठरणार आहे. म्हणजे थोडक्यात हा शनी सर्वच लोकांसाठी चांगला असणार आहे. थोडक्यात हा राशीच्या तृतीय स्थानामधून येणारा हा तिसरा शनी हा मकर राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे लाभ करून देणारा, सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती करून देणारा, मोठमोठी कार्य सिद्धीस नेणारा असा राहील. आपण जर इतर ग्रहगोचरीचा विचार केला तर अष्टमातील केतू व 6वा गुरु जून 26 व नोव्हेंबर 26 पर्यंत काही लोकांना शारीरिक मानसिक बाबतीत थोडा त्रासदायक जाईल. जून 26 पर्यंत काहींना आजारपण, मनस्ताप, दगदग, धावपळ, कष्ट राहील. शनीचं गोचर जरी चांगला असेल तरी अष्टमातला केतू, षष्ठातला गुरु हा थोडासा जून 26 पर्यंत या लोकांना कमी अधिक प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी देईल. मात्र जून 26 नंतरचा पुढचा काळ मात्र या लोकांना अतिशय लाभदायक आणि प्रगतिकारक असणार आहे. ही अशी पहिली भाग्यवान राशी जी 7.5 आता मुक्त होते ती म्हणजे मकर रास. त्यानंतर पुढची रास आहे दुसरी भाग्यवान राशी ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना 2017 पासून बराच त्रास सुरू आहे. 18 साल, 2020 साल, 23-24 साल अतिशय त्रासदायक गेलेला आहे. वृषभ राशीच्या लोकांना आता इथून पुढचं गुरुचं, शनीचं, सर्वच ग्रहांचं गोचर अनुकूल असल्याने पुढील 3 वर्ष किंवा 2.5 वर्ष सगळ्यात प्रगतीपथावर असणारी राशी वृषभ असणार आहे, लक्षात घ्या. आपण जर शनीच्या गोचराचा विचार केला तर 29 मार्च 25 ते 3 जून 27 पर्यंत वृषभ राशीच्या लोकांना हा शनी 11वा म्हणजे लाभ स्थानातून जाणार आहे. लाभ स्थानातला कुठलाही ग्रह अतिशय जोरदार शुभफळ देतो. शनी जर लाभात येत असेल तर तुम्हाला नक्कीच छप्परफाडके लाभ होणार, लक्षात घ्या. आपल्याला माहीतच आहे की चंद्र राशीला गोचरीने जेव्हा 3रा, 6वा, 10वा, 11वा येतो तेव्हा तो शुभफलदायी असतो. याच नियमाने आता वृषभ राशीच्या लोकांना हा शनी 11व्या स्थानातून जात असल्याने यांना मोठे आर्थिक लाभ करून देणार हे नक्की. 2017 पासून होत असलेल्या महाभयंकर त्रासातून या लोकांची आता शनी सुटका करणार आहे व प्रगतीचे दारे उघडणार आहे. या लोकांना आता या काळात आता सर्व मोठ्या इच्छापेक्षा सहज पूर्ण होणार आहे. आर्थिक लाभाचं प्रमाण वाढेल. आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. उत्पन्नाच्या साधनामध्ये वाढ होईल. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. कष्टाच्या मानाने मोठं यश आणि पैसा मिळेल. हा शनी या लोकांच्या आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश देणार आहे. यांच्याकडून मोठमोठी कार्य सिद्धीत जातील. या लोकांना कीर्ती, मान सन्मान तसेच इस्टेट लाभ या काळात संभवतो. उत्पन्न जास्त झाल्याने यांच्याकडून वाहन, वास्तू, वस्त्र व दागिने यांची खरेदी करण्याचे योग होतील. या लोकांना मानसिक सुख, समाधान मिळेल. मित्रमैत्रिणी व सुनाजावई यांच्याकडून उत्तम सुख आणि सहकार्य मिळेल. नातेसंबंध यांचे चांगले होतील, सुधारतील. काहींना अडकलेले पैसे किंवा व्यवहार पूर्ण होऊन आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. थोडक्यात विनायास कामे ह्या लोकांची मार्गे लागतील. मोठमोठे व्यवहार, काहींचे अडकलेले पैसे किंवा व्यवहार पूर्ण होऊन आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. मोठे प्रोजेक्ट ह्या लोकांची पूर्ण होतील. काहींना सरकारी नोकरी मिळणं किंवा परमनंट नोकरी मिळण्याची शक्यता राहील. काहींची पगारवाढ होणं,
काहींचं प्रमोशन होणं, काहींना सरकारी नोकरी मिळणं या काळात संभवतं. थोडक्यात नोकरीमध्ये वृषभ राशीच्या लोकांना आनंदाचे आणि प्रगतीचे दिवस जातील. व्यावसायिकांचा विचार केला तर व्यावसायिकांनासुद्धा व्यवसायात मोठी प्रगती आणि चांगला पैसा या काळात राहणार आहे. ह्यांचा व्यवसायाचा ग्राफ आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त प्रगतीपथावर ह्या 2.5 वर्षामध्ये असणार आहे. विशेषतः मशिनरी, सिमेंट, कोळसा, तेल, लोखंड, बांधकाम व्यवसाय आणि जमीन खरेदी विक्री करणारे लोक किंवा ज्योतिष मार्गदर्शक यांना या व्यवसायातून मोठे लाभ हा शनी करून देईल. थोडक्यात नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचे दिवस येतील. राजकीय व सामाजिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना, व्यक्तींना निवडणुकीमध्ये मोठं यश आणि पद मिळणार आहे. अधिकार प्राप्ती संभवते, यांचं नावलौकिक वाढेल. काही लोकांना कोर्ट कचेरीमध्ये मनासारखे निकाल लागतील. जुनं एनी वसूल होतील. या लोकांचा कर्जाचा डोंगर आता कमी होईल. वरील शुभफळे जून 26पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय जोरदार मिळणार आहेत. याचं कारण असं आहे की गुरुचं 11व्या स्थानातलं शनीचं 11व्या स्थानातलं गोचर आणि गुरुचं धनस्थानातलं गोचर मिथुन राशीतलं अतिशय जोरदार असणार आहे. त्यामुळं गुरुचं गोचर, राहूचं गोचर आणि शनीचं गोचर उत्तम असल्यामुळे जून 26पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय चांगला काळ जाणार आहे. प्रगतीपथावर ही लोकं असणार आहेत. आर्थिक लाभ भरपूर होतील. मात्र जून 26 नंतर थोडा त्रास होण्याची शक्यता राहील. जून 26 नंतर काहींना दगदग, धावपळ, कष्ट इत्यादी राहील. काहींना हे गोचर स्थलांतर किंवा परदेशगमन करायला लावेल. थोडक्यात वृषभ राशीच्या लोकांना ही जोरदार फळे मिळणार, लक्षात घ्या. आता आपण तिसऱ्या भाग्यवान राशीचा विचार करणार आहे, ती म्हणजे आता वृषभ राशीच्या लोकांना जातात एक सल्ला देऊन जातो. मग आपण तिसरी रास पाहू. ते म्हणजे काय, तर वृषभ राशीच्या लोकांना वरील सर्व शुभफळे जरी जोरदार मिळणार असली तर या काळात यांनी प्रामाणिक, या येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये या लोकांनी प्रामाणिक कष्ट करावे. अहंकार, गर्व करू नये. पैशाचं नियोजन करून ठेवावं. शक्यतो या 2.5 वर्षामध्ये कर्जातून मुक्त व्हावं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे व्यभिचार, अनैतिक कर्म, व्यसन, वाईट संगत, दुष्कर्म यापासून या काळामध्ये ह्या लोकांनी दूर राहावं. अन्यथा 3 जून 2027 पासून सुरू होणारी शनीची 7.5 या लोकांना फार प्रतिकूल आणि शिक्षा देणारी ठरेल, लक्षात घ्या. त्यामुळे या 2.5 वर्षामध्ये खूप चांगला काळ, यामध्ये कसं वागायचं हे तुम्ही ठरवा. माझ्या मते जर तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं, काम केलं तर नक्कीच तुम्हाला पुढचा काळही चांगला जाईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढची तिसरी रास जी भाग्यवान आहे ती म्हणजे तुळ रास. या तुळ राशीला हे गोचर कसं असेल पाहणार आहे. का तर तुळ राशीच्या लोकांनी मागील 1 वर्ष 1.5 वर्षापासून अतिशय प्रतिकूल किंवा मनस्तापदायक काळाला सामोरे गेलेत लोक. यांना भरपूर त्रास होतो आहे. ह्याही लोकांना आनंदाची गोष्ट आहे की यांचा त्रास आता बराच कमी होणार आहे. शनीच्या गोचराचा विचार केला तर 29 मार्च 25 ते 3 जून 27पर्यंत तुळ राशीला गोचरीने शनी 6वा म्हणजे राशीच्या 6ष्ठ स्थानातून जात असल्याने हा शनी या राशीच्या लोकांना अतिशय जोरदार शुभफळ देऊन जाईल. कारण गोचरीने जेव्हा राशीला 3रा, 6वा, 10वा आणि 11 शनी जातो त्यातून शुभ फलदायी असतो. तुळ राशीच्या 6ष्ठातून होणारं शनीचं गोचर नक्कीच चांगलं असणार आहे. आपण 6ष्ठ स्थानावरनं आजार, शत्रू, मनस्ताप, दुःख, कोर्ट कचऱ्या, निवडणुकीमध्ये मिळणारं यश, अपयश इत्यादी गोष्टीचा विचार करतो. 6ष्ठातून शनीसारखा पापग्रह गोचरीने जात असल्यामुळे वरील सर्व बाबतीमध्ये अतिशय चांगली फळे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आता तुळ राशीच्या लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश मिळेल. त्यातून त्यांना मोठा पैसा मिळेल. यांची रखडलेली कामे आता मार्गी लागतील. त्यामुळे ह्या लोकांची जोरदार प्रगती होणार आहे. थोडक्यात नोकरी व्यवसायामध्ये भरभराटीचे व आनंदाचे दिवस या लोकांना जातील. काहींना नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये स्थिरता येणं संभवतं. हा शनी शत्रूवर विजय मिळवून देईल. काहींना या लोकांचा शत्रूचा नाश होईल. त्यामुळे राजकारणात सक्रिय असणाऱ्या लोकांना या काळात निवडणुकीमध्ये मोठं यश, पद, अधिकार, सत्ता हा शनी नक्की देईल. तसेच कोर्ट कचेऱ्या जर काही लोकांच्या चालू असतील तर कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं किंवा मनासारखं निकाल लागणं येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये संभवतं. सगळ्यात मुख्य म्हणजे शेतकरी, कामगार, नोकर, चाकर किंवा कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या तुळ राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर मोठं लाभ करून देणार आहे. विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा लोकांना शनी मोठं यश देईल. काहींना सरकारी नोकरी मिळणं संभवतं. तुळ राशीच्या लोकांना या शनीमुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशगमनही होऊ शकतं. हा शनी उत्तम आर्थिक लाभ करून देईल व त्यामुळे आर्थिक टंचाई या लोकांची नाहीशी होईल. कौटुंबिक सुखप्राप्ती होईल. आपण जर शनीच्या दृष्टीने विचार केला तर शनी कर्जमुक्ती करणारा
ठरेल, या लोकांची कर्ज फिरतील किंवा काही लोकांकडून फार मोठी गुंतवणूक केली जाईल जी भविष्यात अतिशय चांगली असेल, त्यासाठी लोक पैसे खर्च करतील. मात्र या शनीमुळं, षष्ठातील शनीमुळं थोड्या आरोग्याच्या तक्रारी राहतील, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या लोकांना. तुळ राशीच्या लोकांना मुख्य म्हणजे जून 26 पर्यंत गुरुचं गोचरी भाग्यस्थानातून आहे. भाग्यातला गुरु भाग्योदय करतो, नशिबाची दारे उघडतो. थोडक्यात तुळ राशीच्या लोकांना भाग्यात येणारा गुरु आणि षष्ठात येणारा शनी हे दोन्ही गोचर अतिशय जोरदार असल्यामुळे तुळ राशीचा भाग्योदय हा नक्की होणार आहे, लक्षात घ्या. मिथुन रास, चौथी भाग्यवान रास म्हणजे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांनाही तसा विचार केला तर 2020 पासूनचा काळ अतिशय खराब आहे आणि 1 मे 24 ते 15 मे 25 हा एक वर्ष म्हणजे 12वा गुरु अतिशय प्रतिकूल आणि त्रासदायक ह्या लोकांना सुरू आहे. या सगळ्या त्रासातून मुक्ती करणारा आणि तुम्हाला प्रगतीपथावर नेऊन जाणारा येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोण असेल तर तो शनी ग्रह, लक्षात ठेवा. 5 वर्ष सलग प्रगतीपथावर राहणारी ही एकमेव रास आहे ती म्हणजे मिथुन, हे लक्षात घ्या. का तर दशमातून होणारं शनीचं गोचर आणि लाभातून होणारं शनीचं गोचर हे सलग 5 वर्ष या राशीच्या लोकांना खूप चांगलं असणार आहे. आपण शनीच्या गोचराचा विचार केला तर 29 मार्च 25 ते 3 जून 27 पर्यंत मिथुन राशीला गोचरीने शनी 10वा म्हणजे कर्मस्थानात येत असल्याने हा शनी या लोकांना अतिशय शुभफलदायी जाईल, यात काही शंकाच नाही. का तर कर्माचा कारकच ग्रह कर्माच्या स्थानातून तोही आध्यात्मिक राशीतून चालला आहे, म्हणजे नक्कीच या लोकांना चांगली फळं मिळतील. मागील 1 वर्षापासून म्हणजे 1 मे 2024 पासून होत असलेल्या महाभयंकर त्रासातून किंवा 12व्या गुरुच्या महाभयंकर त्रासातून या लोकांची हा शनी नक्की मुक्तता करणार आहे. 15 मे नंतर तर विशेषतः 15 मे नंतरचा काळ या लोकांना उत्तरोत्तर प्रगतीकारक जाईल. त्यांना यश, पैसा, करिअरमध्ये प्रगती इत्यादी मिळवून देईल. दशम स्थानावर आपण काय विचार करतो तर दशम स्थानावर आपण व्यक्तीचं कर्म, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा, सामाजिक आणि राजकीय यश, मान, प्रतिष्ठा तसेच वडिलांचा विचार आपण दशम स्थानावर करतो. दशम या कर्मस्थानाचा मालक शनी असून तो या लोकांच्या दशम स्थानातूनच जात असल्याने मिथुन राशीच्या लोकांना हा शनी नोकरी व्यवसायामध्ये स्थिर करणारा जाईल. नोकरी व्यवसायामध्ये फायदेशीर बदल होतील. व्यवसायामध्ये ऊर्जित अवस्था, मोठे आर्थिक लाभ हा शनी करून देईल. काहींचा नवीन कार्यारंभ होणं किंवा व्यवसाय आरंभ होणं संभवतं. जी लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना चांगली नोकरी मिळेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं, बढती मिळणं, पगारवाढ होणं या गोष्टी संभवतात. सगळ्यात मुख्य म्हणजे नोकरीमध्ये केलेल्या कामाची दखल आता यांची घेतली जाईल. एकंदरीत नोकरीच्या ठिकाणी आनंदाचे आणि सुखाचे दिवस जातील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना ह्या काळामध्ये सरकारी नोकरी किंवा चांगल्या पदावर गव्हर्नमेंट जॉब मिळण्यास शक्यता राहील. ह्या विद्यार्थ्यांनी MPSC UPSCचा अभ्यास आता वाढवावा. राजकारण किंवा समाजकार्यामध्ये असणाऱ्या लोकांना हा शनी निवडणुकीमध्ये भरघोस यश देईल, तसे एखाद्या नव्या पदाची प्राप्ती करून देईल. या लोकांना सत्ता किंवा खुर्ची मिळेल, यांचा नावलौकिक वाढेल. हा शनी सर्वच लोकांना मान सन्मान, पथप्रतिष्ठा, वैभवप्राप्ती देणारा जाईल. ह्या लोकांचं तर कर्म वाढवेल, यांना कर्म प्रदान करेल, काम करायला भाग पाडेल. मात्र जी लोक प्रामाणिकपणे कष्ट करतील त्यांनाच हा शनी यश देणार हे लक्षात घ्या. का तर शनी हा कर्मफळदाता आहे, कर्माशिवाय फळ नाही, लक्षात घ्या. म्हणजेच मिथुन राशीच्या लोकांना कामाचा व्याप हा नक्की वाढणार आहे, का तुम्हाला तो कर्म करायला भाग पाडणार आहे. त्यामुळं या लोकांचं कर्म वाढेल, कामाचा व्यापही वाढेल. त्यामुळे त्यांनी मात्र कामाचा मोबदला म्हणून त्यांना उत्तम अर्थप्राप्ती होणार आहे हेही लक्षात ठेवा. व्यवसायामध्ये आता या लोकांची स्थिरता, मागील काही दिवसापासून जी व्यवसायाला जी उतरती काळ लागलेली आहे ती आता मिथुन राशीची थोडी बंद होऊन आता व्यवसाय हळूहळू सेट व्हायला लागेल. पुढचे 5 वर्ष व्यवसाय अतिशय प्रगतीपथावर असणार आहे. विशेषतः मोठे उद्योजक, कारखानदार यांना मोठे यश या काळामध्ये मिळेल. काही लोकांना स्वकर्तृत्वाच्या जोरावर स्थावर इष्ट होईल. उदाहरणार्थ घर, वाहन, जमीन, जुमला, शेती या सगळ्याची प्राप्ती येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते. वरील सर्व शुभफळे विशेषतः जून 26 नंतर या लोकांना जोरदार मिळतील. जून 2026 नंतरचा काळ या लोकांना अतिशय चांगला असेल. मुख्य म्हणजे एप्रिल 2030 पर्यंत शनीचे 10व्या आणि 11व्या स्थानात होणारं गोचर या राशीच्या लोकांना उत्तम असल्याने मिथुन राशीच्या लोकांना एप्रिल 2030 पर्यंतचा काळ उत्तरोत्तर प्रगतिकारक आणि लाभदायक असणार आहे. ही एकमेव अशी रास आहे की जी सलग 5 वर्ष प्रगतीपथावर असणार आहे. त्यामुळे ह्या सर्व राशींना मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही अनेक व्यापातून, त्रासातून आता मुक्त होतात आणि आता तुमच्या आयुष्यात अतिशय आनंदाचा आणि उत्कर्षाचा काळ येतो आहे. त्यात तुम्हाला नक्कीच ही आनंदाची बाब आहे. मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ह्या 4 राशीचे लोक तर जबरदस्त खुश असतील. तुम्ही प्रामाणिक काम करा, कष्ट करा, तुम्हाला नक्कीच ह्या शनीचे गोचर फळं याहीपेक्षा खूप चांगल्या प्रकारे मिळतील.
आता काही लोकांना प्रश्न पडला असेल आमच्या राशीचं काय, तर इथनं पुढे मी तुम्हाला मेष ते मीन अशा 12ही राशींचे मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. त्यामध्ये सविस्तर सांगणार आहे. ज्या लोकांना चांगलं आहे त्यांना चांगलं, ज्या राशींना हे शनीचं गोचर खराब असेल त्यांनी कोणती काळजी घ्यावी, काय गोष्टी कराव्यात, काय करू नये, किंवा हा त्रास कमी होण्यासाठी काय उपाय करायचे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ते पुढचे सगळे 12 व्हिडिओ मेष राशीपासून मीन राशीपर्यंत तुम्ही पाहावेत असं मी नम्र निवेदन करेन. मी आशा करतो हे शनीचं गोचर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुढचे व्हिडिओ आपण सगळे तुम्ही पाहाल अशी अपेक्षा करतो. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी ज्या लोकांच्या ह्या 4 राशी आहेत त्या राशीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अनेक लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. ज्या लोकांनी त्रास सहन केला त्यांना ही आनंदाची गोष्ट कळू द्या की येणारा काळ आपला नक्कीच भरभराटीचा चांगला आहे. अजून एक निवेदन करतो, ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण मेष ते मीन ह्या 12ही राशींना हे शनीचं गोचर कसं असेल इन डिटेल मी सांगणार आहे. काय काळजी घ्यावी, काय करावं, काय उपाय करावेत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. एवढं बोलून मी थांबतो. श्री स्वामी समर्थ.